तुमच्यासाठी तब्बल आहे 1000 रुपयाचं कॅश प्राइज दे. 2 षटकार आले होते मला वाटते ते सचिन दादा कडे यांच्याकडून प्रति षटकार 500 रुपये. आणि तदनंतर आपण पाहतोय आदरणीय जगदीशजी जोगळे डीजे गणेशदा भोपतराव यांना विनंती करेल की आपण त्यांना सन्मानित करायचंय. त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. नवनाथ माली बागडे धीरज घोसालकरची मेहनत. वांजे गावचे सरपंच डीव्ही म्हात्रे आणि उपसरपंच विकास पाटील यांच्याकडून वावंजे टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. आपला मनस्वी आभार. पाहुण्यांकडून जरा या ठिकाणी वळतो आणि वळूयात आता कॉम्बॉक्स मध्ये केलं जाईल परिवर्तन. चला या आपण कॉम्बॉक्स मध्ये जोडले जाऊयात. आदरणीय रामदास दादा शिंगडे यांना विनंती की आपण मंचावरती या. तुमचे मामा आपली वाट पाहतायत. चला मॅचला करूयात सुरुवात. सगळ्यांचं पुन्हा एकदा करूयात स्वागत. एकीकडे आपण बहाल बाबांचे आणि त्यांच्या विरोधात हनुमान ढवलेपाडा श्री मलंग. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करायचा मनसुबा जरूर राखला बॅट्समन. 3 खेळाडू चेंडूच्या मागे धावतायत. त्यांना देखील चकमा देतोय बॉल, पण शेवटच्या क्षणी खऱ्या अर्थानं चेंडूला अडवलं गेलं आणि धावा कंप्लीट झाल्या. त्यात पण 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुनील आणि त्याच्या समवेत प्रथमेश ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. ऑनस्ट्राईक खेळाडू सुनील त्याच्या समवेत प्रथमेश ही जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तेजस मुकादम. तेजस मुकादम ही गोलंदाजी मार्कवरती पहिलाच बॉलर, ज्यामध्ये 2 शतरक्षक प्रतिबंधनाच्या बाहेर 9 शतरक्षक प्रतिबंधनामध्ये जोडले. तेजस पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. दुसरा बॉलवरतीच केलं आक्रमण. घुटना टेक तमाशा देख. बॉल थांबत नाही. या बॉल जातो बाउंड्रीच्या पलीकडे. सुनीलच्या बॅट मधून येतोय स्पीड साऊंड षटकार. थँक्यू. या दरम्यान मी जयदास दादा दळवी यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय बंटी 11 हनुमान ढवलेपाडा आणि त्यांच्या विरोधात खेळतोय खरं तर श्री मलंग वावनचे टीम. श्री मलंग म्हटलं की आपल्याला आठवण येते खरं तर हाजी मलंग जो किल्ल्याला नाव दिलं त्यावरती खऱ्या अर्थानं मुक्ती संग्राम चालू आहे. खऱ्या अर्थानं मराठ्यांचा लढा चाललाय आणि त्या गडाला खरं तर नाव द्यायचं आपल्याला श्री मलंग. आपण तर नाव दिलं आहे शेवटपर्यंत तेच नाव राहणार आहे आपल्या हृदयात, आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये. श्री मलंगड खरं तर मच्छिंद्रनाथांची त्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळते. जयदासजी दळवे यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 2000 आणि चौका हॅट्रिकसाठी 1000 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जसं औरंगाबादचं आपण पाहिलं संभाजीनगर करण्यात आपल्याला पाहायला मिळते, तसंच आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये खरं तर श्री मलंगड आणि त्याच नावाने खरं तर वावंजे टीम खेळते. खूप मोठं संकल्पना पाहायला मिळते या संघाची की एक गडाचं नाव खरं तर संघाला देण्यात येते. या बॉलवरती देखील खरं तर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॅट बॉलचा काही संपर्क येतच नाही आहे. डॉट बॉलची संघात होती 8 धावसंख्येवरती थांबला खरं तर बॅटिंग करणारी टीम श्रीमलंग.
एक येते या बॉलवरती 1 धावसंख्येमध्ये बदल करताना पाहायला मिळेल. 9 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय बंटी 11च्या हनुमान ढवलेपाडा आणि त्यांच्या विरुद्ध श्रीमलंग वावन्स या दोन टीम दरम्यानचं ही लढत पाहायला मिळते. बॅटल आपल्याला 5 षटकांचं पाहायला मिळते. त्याच्यातील 2 षटकं पहिली पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळतील. तेजस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी करतोय. यानंतर देऊयात आपण कॉल. अजिंक्य पवार चला आपण कमेंट्री बॉक्सचे संपर्क साधा. अजिंक्य पवार इलेव्हनच्या पोलमधील आपण क्वार्टर फायनलची लढत खेळवणार आहेत. एकीकडे अंजप आणि दुसरीकडे पिंपलोली. दोन्ही टीमचे कॅप्टन्स पिंपलोली आणि अंजप आपल्याला विनंती आपण यावा आणि सामना असेल तो 3 षटकांचा, याची नोंद घ्या. अंजप आणि पिंपलोली डेली फॉर्मॅटमधील ही क्वार्टर फायनलची लढत सगळ्यांच्या समोर येणार या मॅच नंतर. अंजप आणि पिंपलोली टीमचे दोन्ही कॅप्टन्स या आपण आणि सामना 3 षटकांचा असेल, याची नोंद घ्या. चला जाऊयात मैदानाकडे. पहिलं षटक या ठिकाणी संपलं. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. निखिल गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. P2चा पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीचा कौल खरं तर सुपूर्द करण्यात आला आहे निखिल या गोलंदाजाकडे. निखिल गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. 3 खेळाडू अगदी आपण पाल 38च्या बाहेर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप घ्या, वेळ दौडू नका, कारण की आपल्याला बरेचसे सामने या ठिकाणाहून खेळवायचे आहेत. निखिल पाटील गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. निखिल पाटील गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या स्त्रीनं या बॉलवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. खरं तर सुनील कडून या बॉलवरती देखील पूर्णपणे सफल झाला. बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा सिग्नल येतोय. 6 धावसंख्येचा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार. थँक्यू. डीजे षटकार येतो बऱ्याचशा वेळानंतर. धावफळ करते, धाव येऊन पोहोचले तर तब्बल 15 धावसंख्या धावफळकावरती येताना या ठिकाणी पाहायला मिळते. आदरणीय जयदाजी दळवी यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 2000 आणि चौकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचे कॅश प्राईज असेल. बॉल होते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय 4 धावसंख्येसाठीचा हा चौकार. चौकाराच्या सह्याने धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 19 या आकड्यावरती 19. त्याचबरोबर या ठिकाणी आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे आयोजक आदरणीय महादेवजी पिरकड, त्याचबरोबर विष्णुदादा खैर, त्याचबरोबर शरदजी वाघे सर, त्याचबरोबर शरद सर ठोंबरे, त्याचबरोबर प्रकाशजी पवार आणि त्याचबरोबर जयजी पारधी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. डॉट बॉल आला, पहिला डॉट, त्यानंतर बनला षटकार, त्यानंतर बनली चौकार, त्यानंतर या बॉलवरती डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. 4 चेंडू या ठिकाणी संपुष्टात आलेत आणि प्रगतीपथावरती धावा येऊन पोहोचल्या. ते तब्बल 19 धावसंख्या धावपळ करते लागले जात आहेत. खूप चांगलं खऱ्या अर्थानं रनरेट ठेवण्याचा प्रयत्न खरं तर दोन्ही बॅट्समनकडून पाहायला मिळतो. सुनील त्याच्या समवेत प्रथमेश ही जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मैदानावरती चांगला खेळ करताना पाहायला मिळते. हा बॉलवरती देखील पूर्णपणे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न
डॉट बॉल येतो या ठिकाणी 19 वरती थांबलं. खरं तर बॅटिंग करणारी टीम गोलंदाजी खूप चांगली आहे. खरं तर निखिल पाटीलकडून गोलंदाजी चांगली पाहायला मिळते आपल्याला. फटका खाल्ल्यानंतर देखील खरं तर 2 लगातारचे 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. एक षटकार आलाय, चौकार आलाय, 2-3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचा बॉल असेल कदाचित या षटकातील. दुसरं षटक संपण्यासाठी ह्या बॉलचा वापर केला जाईल. पुढे एकदा बॉलिंग ट्रॅकवरती निखिल पाटील येतोय. थोडा बॅकफुटवर आला, खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कदाचित हिट लागली, कुठेही हिट लागली असते ना तर बाद झाला असं खेळाडू. एक धाव प्रगतीपथावरती जोडली जाईल. 20 धावा प्रगतीपथावरती येऊन पोहोचल्या. 10.0च्या सरासरीने 20 धावा प्रगतीपथावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या 9 धावसंख्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 11 धावसंख्या. दोन्ही बॅट्समननं खूप चांगलं खरं तर प्रयत्न चालू आहे जास्तीत जास्त धावसंख्या थांबवायच्या. 10चा अगदी आपण पाहाल या ठिकाणी रणनीती आखली जाते. 10.0च्या सरासरीने प्रगतीपथा धावताना आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 18 षटक शिल्लक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि धावसंख्या येऊन पोचली ती तब्बल 20 या आकड्यावरती. 20 धावा प्रगतीपथावरती पाहायला मिळतात. तेजस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी माग 5 षटकांचा सामना असेल ना की मग कदाचित बऱ्याचदा चित्र आपण हेच पाहतो की जे पहिलं षटक जो गोलंदाज हाताळतो तो तिसरा षटक नेहमीच आपल्याला हाताळताना पाहायला मिळतो 5 षटकांच्या बॅचमध्ये. पण ती एक रणनीती देखील असते. कधी कधी चौथ्या षटकासाठी देखील गोलंदाजाला ठेवलं जातं. कधी कधी बॅटिंग चॉईस पॉवर प्ले देखील असतात. त्यावेळेस देखील गोलंदाजाचा अगदी वापर अगदी पुरेपूर केला जातो. हे खरं तर टीम जो लीडर असतो खरं तर या दरम्यान श्री मलंग बावनजे टीमचे एक पुरस्कर्ते आदरणीय अंकुशजी मिनमिन यांना विनंती करतो यावं आपण व्यासपीठावरती. पहिल्यांदाच खरं तर त्यांनी या स्पर्धेमध्ये या संघाला पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. खरं तर बावनजे टीमला या बॉलवरती केलंय आक्रमण. बॉल थांबत नाहीये. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. थँक्यू डीजे. षटकार येतो. षटकाराच्या साह्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचलोय ते तब्बल 26. तेजसचा देखील पहिल्या षटकाचा जर उल्लेख केला ना आपण की पहिल्या बॉलवरती दुहेरी आली, नंतर आला षटकार. त्यानंतरच्या 4ही चेंडूंवरती फक्त अवघी 1च धावसंख्या आपण तेजसकडून देताना पाहायला मिळाली. निखलने देखील तेच काम केलं मैदानावरती. षटकार आली, चौकार आली आणि त्यानंतर 4 बॉलवरती अवघी फक्त 1च धावसंख्या देताना आपल्याला पाहायला मिळेल. आत्तापर्यंत 13 चेंडू फेकले. 13 चेंडूंमध्ये तब्बल 5 डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि 8 चेंडूंमध्ये आणि याच दरम्यान आपण बघू शकतोय अगदी आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे आयोजक इथे उपस्थित होत असताना आपण बघतोय. माननीय श्री महादेवदादा पिरकड, तदनंतर आपण बघू शकतोय आमचे विश्वासदादा खैर, तदनंतर आपण बघू शकतोय आमचे शरद सर ठोंबरे, तदनंतर आमचे शरददादा वाघे असतील, प्रकाशदादा पवार असतील, तदनंतर आमचे जयेशदादा पारदे असतील. हे सर्व व्यक्तिमत्व मात्र याच दरम्यान या व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. सर्व पाहुण्यांचं मात्र नक्कीच या वाकस ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत असेल. चला संवाद मैदानावरती खोला टाकलाय बॉलला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक गिल प्रोटेक्शन दिले खरं तर बॉलला. एक कंप्लीट केली या ठिकाणी. एकाकडे धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 28 या आकड्यावरती. 28 धावा प्रगतीपथावरती. पहा आमचे नाना खरं तर 4 दिवस या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये काम करताना आम्हाला पाहायला मिळतात. नेहमीच वाकसकरांची स्पर्धा असू दे की त्यांचं योगदान नेहमीच सातत्यपूर्वक या स्पर्धेमध्ये राहतच असतं. या बॉलला देखील टपलवण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक. अगदी शिकार कधी समोर येते आणि शिकार कधी करतोय याचीच वाट बघत होता की काय हा खेळाडू. जसा बॉल हातामध्ये आला तसा अगदी लोखंड मागण्यातला चिटकला जातो, लो चिंगापाला चिटकला जातो, तसा बॉलवरती अगदी झपाट्यानं हात घातला आणि खेळाडू झाला बाद. धीरज घोसालकरची मेहनत वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय.
सचिन केवने मैदानावरती दाखल होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. धावपळकाचा विचार केला तब्बल 28 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बंटी 11 आपण या ठिकाणी पाहता स्वर्गीय बंटी 11 जे हनुमान ढवलेपाडा हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यांच्या विपक्षात खेळताना पाहायला मिळतो श्री मलंग वावनजे टीम. पनवेल विभागातील हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतो. पनवेल विभागातील आज 2 संघ आहेत या ठिकाणी. एक भातान टीम देखील पाहायला मिळते या ठिकाणी. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी खूप 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 चांगले कामगिरी केली, अगदी उल्लेखनीय केली कामगिरी. कारण की इतक्या लांबूनचा खरं तर प्रवास करून या ठिकाणी आलेत म्हटलं तर संघर्ष त्यांच्याकडून खूप चांगला पाहायला मिळाला. ही वावनजे टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करणारी वावनजे टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पनवेल विभागामधून हा संघ या ठिकाणी दाखल झाला आणि एक बदलापूर विभागामधून या ठिकाणी हा संघ दाखल झाला. म्हटलं तर आज कर्जत आणि पनवेल बदलापूर विभागातील 8 संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश निश्चित करण्याची संधी खरं तर आयोजकांनी अर्थातच मंगेशदादा पवार यांनी या स्पर्धेमध्ये दिली आहे. डॉट बॉल येतोय. या बॉलवरती देखील कोणत्याही प्रकारची धाव येत नाही आहे. तेजेचं हेच वैशिष्ट्य खऱ्या अर्थानं मैदानावरती राहिलं आहे. एक मोठा फटका आल्यानंतर बाकीच्या चेंडूंवरती अगदी त्यांनी ब्रेक लावण्याचा प्रयत्न म्हटलं तर एक मोठा फटका घेऊन देखील एक कमबॅक खूप चांगलं केलं. त्यांना देखील थोडं चेंज ऑफ स्पेस गतीमध्ये थोडं परिवर्तन करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. 1 धावसंख्या येते. या धावसंख्येत 1 न केला जाईल बदल. धाव येऊन पोहोचल्यात त्या तब्बल प्रगतीपथावरती 29 या आकड्यावरती 29 जावा प्रगतीपथावरती येऊन पोहोचल्यात. पंच मैदानावरती आता प्रत्येक षटकानंतर टीम मिटिंग होऊ देऊ नका, कारण की आपल्याला अजूनही बरेचसे सामने खेळवायचे आहेत. तर आपल्याला विनंती आहे की मैदानावरती टीम मिटिंग घेऊ देऊ नका. चर्चा करण्याची संधी फक्त यष्टीरक्षक, कर्णधार आणि गोलंदाज या तिघांमध्येच राहील. तर कृपया आपल्याला विनंती करतो, टीम आपल्याला देखील विनंती करतो की मैदानावरती आपण स्पीडअप घ्या थोडं जास्त. चौथ्या षटकाला या ठिकाणी खरं तर सुरुवात होताना पाहायला मिळेल. 29 वरती येऊन पोहोचले. आपण मगाशी उल्लेख केला 10.0 सरासरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. आता कदाचित 9.33 सरासरी मैदानावरती पाहायला मिळेल आणि 29 धावा खरं तर प्रगतीपथावरती आता येताना पाहायला मिळतात. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात मैदानावरती प्रथमेश आणि त्याचबरोबर सचिन केवने हे 2 बॅट्समन मैदानावरती आहेत. दोन्ही खेळाडूंना डॉट बॉल सिंगलचा असा खेळ अद्याप मैदानावरती केला. सुनील बाद झाला खरं तर वैयक्तिक 26 धावसंख्येचं योगदान कमी चेंडूंमध्ये देऊन खरं तर तो देखील मैदानातून परतलाय. आता मैदानावरती त्याच्याच जागेवरती सचिन केवने मैदानावरती जाताना पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवरती विनीत पाटील गोलंदाजाचा वापर केला बाकसगाव एंडकडून. या बॉलवरती देखील आडव्या फळीने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 कंप्लीट केली जाईल. तितपत धावसंख्येत 1 न केला जाईल बदल आणि धाव येऊन पोहोचतील तर तब्बल 30 या आकड्यावरती 30 धावसंख्या प्रगतीपथावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पिंपलोली आणि त्यांच्या विरोधात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. यानंतरची मॅच अंजब या 2 टीम दरम्यान होईल. सामना 3 षटकांचा असेल. डेली 1 पोलमधली खरं तर ही क्वार्टर फायनलची मॅच असेल. चला पिंपलोली टीम आपला कर्णधार आणि अंजब टीम थँक्यू अंजब टीमचा क्षमा असावी. अंजब टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. बॉल थांबत नाहीये. बऱ्याचशा वेळानंतर खरं तर बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय. प्रथमच्या बॅटमधून षटकार. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. मंगेश पवार दादा आयोजित. मंगेश पवार दादा आयोजित. मंगेश पवार. थँक्यू सो मच. षटकार येतोय. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 36 या आकड्यावरती. 36 धावसंख्या प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. यस्यांच्या बाहेर बॉल पाहायला मिळाला. या ठिकाणी अतिरिक्त धावसंख्येत बढती मिळेल. खरं तर या सत्रात तर पहिला अतिरिक्त बॉल असावा. हा पहिला अतिरिक्त बॉल या सत्रातील आपल्याला पाहायला मिळतो. तो देखील 4थ्या षटकामध्ये. कारण की षटकार जरूर रगावला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक ऑन रिझनमध्ये आहे.
प्रोटेक्ट केलं या ठिकाणी डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी झेल पकडली. खेळाडू येईल भात मैदानावरती. प्रथमच जो सलामीर खेळाडू, 2 सलामीर खेळाडू आता आलेत डगावच्या दिशेने. Thank you, Vijay. या बॉलवरती देखील आक्रमण केलं जात आहे, पण आक्रमणाला आधी आता थांबवलं जात आहे प्रतिस्पर्धी टीमकडून. एक धावेती धावसंख्येत एक याकडे बदल केला जाईल आणि जाऊन पोहोचेल ते तब्बल 38 या आकड्यावरती. 38 धावसंख्या धावपळकरती लागली जाते. पिंपलोली टीम आपल्याला शेवटचा कॉल करण्यात येतो या ठिकाणी. टॉससाठी या ठिकाणी यावं. पिंपलोली टीम स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केला आहे, तरी मिसफिल्ड होती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. एकदम जरूर आली या सगळ्या अगदी गफलतीमध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल. पहा या ठिकाणी आमचे आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे आमचे आयोजक पहा या स्क्रीनवरती आपण त्यांना पाहतोय. आदरणीय महादेवजी या ठिकाणी, त्याचबरोबर विष्णुदादा, त्याचबरोबर शरद सर, त्याचबरोबर शरदजी वाघे, प्रकाश सर या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर जयजी पारधी या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती, मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. ज्यांनी खरं तर रायगड आदिवासी रायगड प्रीमियर लीग ज्यांनी घडवली होती त्यांचे आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील आपण करूयात या ठिकाणी सहर्ष स्वागत. शेवटचा अंतिम स्पेल टाकण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज झाला आहे. गावठाण एडकडून अक्षय पाटील गोलंदाज या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. अक्षय गोलंदाज. सचिन आणि भूषणनी जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल लागला या ठिकाणी. व्हाईट बॉलच्या सह्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल व्हाईट बॉलच्या सह्याने धावसंख्येत मात्र बदल होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ते तब्बल 41 या आकड्यावरती. 41 धावसंख्या धावपळ करते लागल्या जातात. हा बॉल देखील बराच ऑफस्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्या जोडली जाईल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 3rd अंपायर शैलीसाठी ना
या ठिकाणी रेफर करण्यात आलं आहे. खरं तर गोलंदाजाच्या शैलीवर थोडासा आक्षेप आहे खरं तर बॅट्समनचा. हॅलो, व्हाईट बॉल आहे आणि गोलंदाजीची शैली अगदी परफेक्ट आहे हे आयोजकांनी सांगितलं, कारण की कटर गोलंदाज आहे त्यामुळे कदाचित वाटतं ज्यावेळेस फिंगर रोल केले जातात ना त्यावेळेस कदाचित वाटतं, कारण की नाईटचं सत्र आहे त्यामुळे थोडीशी काय होईना थोडी गपलत नेहमीच आपल्याकडून देखील होते आणि कटर गोलंदाज असला की ते वाटतंच. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 43 आकड्यावरती. 43 धावसंख्या. धावसंख्या. आदरणीय अजयदाजी दळवी यांच्याकडून ढवलेपाडा टीमला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राईज असणार आहे. वाईट बॉल अतिरिक्त बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त बॉलचा सगळ्यांना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 45 या आकड्यावरती. या दरम्यान पहा सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच खेळवण्यात येईल. भडवल विपक्ष यामधून जो संघ जिंकेल तो भडवलच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. काही कारणास्तव खरं तर आयोजकांचा हा डिसिजन आहे. भडवल विपक्ष यातील विजेता संघ या बॉलवरती स्ट्रेट डाऊन आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. डाऊन द बॉल खेळाडू बाद. मोबाईल आणि टीव्ही वर बघा क्लॅरिटी त्याची खास. मोबाईल आणि टीव्ही वर बघा क्लॅरिटी त्याची खास. अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस. अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस. थँक्यू सर. या ठिकाणी डन द बॉल क्षेत्ररक्षक होता खरं तर. चेंडू खाली विकेट लागली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 45 या आकड्यावरती. 45 धावसंख्या धावफलकावरती लागताना पाहायला मिळतात. नवीन बॅट्समन मैदानावरती जाईल. विदॅट नंबर 5 पोझिशनचा हर्षद केवने. या ठिकाणी हरिभक्त पारायण अशोक महाराज उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. हॅलो, या बॉलवरती देखील आक्रमण केलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. प्रेक्षकांमध्ये बॉल पाठवलाय. बॉल गेलाय वाकस गावामध्ये. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. Yes, thank you. Thank you, DC. 51 loss of the 3 wickets.
3 गड्यांच्या मुबदल्यामध्ये 51 धावा लागल्यात प्रगतीपथावरती. महत्त्वाच्या क्षणी संदीपजी खरं तर आलेला हा निर्णायक षटकारच म्हणावा लागेल. नवसंजीवनी जसं अगदी उन्हाला गेल्यावरती पावसाळ्याची आपण आतुरतेने वाट पाहत असो की वटवृक्षाला अगदी चांगली हिरवी पाळवी फुटेल आणि त्यावेळेस वटवृक्ष मात्र भरून दिसेल, अशी नवसंजीवनी 51 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळते. 51 धावा प्रगतीपथावरती थोडीशी फंबल होते खरं तर संदीपजी, कारण की तुम्ही देखील एका या कर्जत विभागातील चांगले सिनियर कॉमेंटेटर आहेत आणि बऱ्याचशा कॉमेंटेटरचे गुरुवर्य देखील गुरुस्थानी नेहमीच आपण पाहतो. आणि त्याचबरोबर आमचे नाना अन्नाचे अर्थातच बेस्ट कॉमेंटेटर संदीपजी बोराडे यांच्याकडे नेहमी सातत्यपूर्वक आम्ही पाहतच असो. या बॉलवरती देखील आक्रमण केलंय, गोलंदाजाला दाखवलं आसमान, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर मस्तकवर दस्तक देत बॉल थांबत नाही, बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी शेवटच्या 2 बॉलवरती केलेलं आक्रमण मैदानावरती नवसंजीवनी दिली आहे. षटकारानं जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय षटकार. थँक्यू. 30 धावा 30 खरं तर चेंडू संपलेत आणि धावसंख्या जमवली ती तब्बल 57-58 धावसंख्येची गरज या ठिकाणी. धाव होत आहेत का हे पाहणं देखील आता खऱ्या अर्थानं महत्त्वाचं. आमचे बल्ला सर तुमच्या सर्वांच्या समवेत जोडले जातील. आपण कुठे जाऊ नका, कारण की KTC म्हटलं तर अजिंक्य पवार यांची संपूर्ण टेक्निशियन टीम या स्पर्धेला कव्हर करताना पाहायला मिळते. जाऊयात इनिंग ब्रेकमध्ये. कॉमेंटर बॉक्समध्ये होईल थोडंसं परिवर्तन. 58 धावसंख्येचा पाठलाग होणाऱ्या धावसंख्या होत आहेत का नाही, कारण की युद्ध एकीकडे पनवेल विभागामधील वाबंजे संघ तर दुसरीकडे बदलापूर विभागामधील हा संघ पाहायला मिळतो. अर्थातच स्वर्गीय बंटी 11च्या हनुमान ढवलेपाडा आणि त्यांच्या विरोधात खरं तर मुक्तिदे श्री मलंगड 11 वाबंजे टीम. येस, थँक्यू मनीष. जाऊया सन्मान मूर्तींकडे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय अगदी आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. महादेवजी पिरकड यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आदरणीय महादेवजी पिरकड. आणि खरं म्हणायला गेलं ना तर KTC लाईव्हवरती फार मोठं त्यांचं प्रेम आहे आणि सातत्यपूर्ण KTCला सपोर्टेबल राहिलेले हे मान्यवर आहेत. आदरणीय महादेवजी पिरकड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अजिंक्य पवार यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्तेच आपण महादेवजी पिरकड यांना सन्मानित करायचं आहे. आणि बहुतेक 30 आदिवासी रायगड प्रीमियर लीग उद्या म्हणण्यापेक्षा अगदी काही क्षणच बाकी आहेत. झाला 12 वाजून गेलेत, म्हणजे आजपासूनच ती सुद्धा सुरू होते. डेच्या स्वरूपात तुम्हाला ती पाहायला मिळेल. आदिवासी रायगड प्रीमियर लीग महादेवजी पिरकड यांचा सन्मान या ठिकाणी. त्याच नंतर विष्णू बहिर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विष्णूजी बहिर, विष्णूजी कैर या आपण. विष्णूजी कैर. त्यानंतर शरद सर टोंबरे आपण सुद्धा या. शरद सर टोंबरे. तदनंतर या ठिकाणी आदरणीय शरदजी वाघे, शरद सर टोंबरे यांचा सन्मान. शरद सर टोंबरे यांचा सन्मान. तदनंतर या ठिकाणी शरदजी वाघे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. शरदजी वाघे. त्याच समेत या ठिकाणी शरदजी वाघे यांचा सन्मान. तदनंतर प्रकाशजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. प्रकाशजी पवार.
तदनंतर जयजी पारधी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. जयजी पारधी. तमाम क्रीडा रसिकांसाठी खुश खबर जरूर घेऊन येतोय. अर्थातच दुर्वा 11 सावले, स्वर्गीय भास्कर 11 अंजाप आणि रुद्राणी 11 यांच्या वतीने दोस्ती चषक 2025 गणेशदा मोडक आणि नरेशदा मिनमिने यांच्या वतीने आयोजित भव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा शुक्रवार दिनांक 7/3/2025 ते सोमवार दिनांक 10/3/2025 रोजी डे नाईट स्वरूपात पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय 25, चतुर्थ 25 आणि पाचवा 25. संपर्क साधायचा या सामन्यांसाठी संभाजी पतारे यांच्याशी. तर नक्कीच आपण इथे सामन्याच्या दिशेने जातोय. तिथे फार मोठी लढत आपण बघू शकतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलं ते म्हणजेच थेट हॅलो प्रसादजी बिलारे यांचा सन्मान या ठिकाणी आविष्कार यांच्या शुभ हस्ते होईल. प्रसादजी बिल्लारे. अगदी तिथे आपण फार चांगलीशी मॅच एन्जॉय करतोय. पहिल्या सत्रामध्ये आपण आमच्या मणिसरांना ऐकत होतो आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये आपण थेट जातोय या सामन्याच्या दिशेनं, जिथे लक्ष जर बघायला गेलं तर 58 धाब्याचं चेस करत असताना मात्र या सामन्यामध्ये आपण तिकडे बघू शकतोय. सध्या तरी बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये अगदी श्री मलंग कुर्तथा वावंजी संघाला 58 धाब्याचं लक्ष या मॅचमध्ये चेस केलं जात आहे आणि तिकडे पहिल्या षटकाला सुरुवात झालेली आपण बघतायत. सध्या तरी गोलंदाजी करत असताना आपण मैदानामध्ये अगदी स्वर्गीय बंटी 11 जवानमान ढवलेपाडा संघाला मात्र बघताय आणि बरोबर तिथे मैदानामध्ये मात्र सध्या तरी फार चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जात आहे. फार चांगल्या पद्धतीची मॅच आहे. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न केला, फार चांगल्या पद्धतीनं ड्राईव्ह तिकडे केली होती, परंतु 38 सर्कलमध्ये बघायला गेले तर शॉर्ट थर्डमॅनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहत आहे आणि या चेंडूवरती सध्या एक सिंगल मात्र तिकडे फलंदाजाच्या बॅटमधून येते आहे. थोडंसं थांबवतो बिल्ला सर आपल्याला. त्याचा पण आमचे आदरणीय अशोकजी भिल्लार यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर पहा या ठिकाणी आमच्या आयोजन कमिटीकडून एक सूचना देण्यात येते खरं तर, कारण की आयोजकांना आपल्या सर्वांचीच काळजी. अर्थातच ज्या गाड्या रस्त्यामध्ये पार्क केल्यात ना, कदाचित त्या गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना दिसत नाही. त्या गाड्या आपल्या मध्ये असल्यामुळे अपघात देखील त्या ठिकाणी होऊ शकतो, एक मोठा अपघात. तर त्यामुळे विनंती आहे, ज्या मध्ये गाड्या लावल्यात त्यांनी आपण पार्किंग लॉटमध्ये गाड्या लावाव्यात ही आपल्या सर्वांनाच विनंती करतो. आणि मुख्य आयोजक देखील या स्पर्धेच्या दिशेने आता येणार आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आणि तिकडे सध्या तरी मैदानामध्ये आपण बघू शकतोय क्रिकेटच्या क्षेत्रातील एक सेफ फटका येतोय, म्हणजेच स्वीप शॉट पाठवून दिल्या फलंदाजानं सीमा पार मिळत आहेत. या चेंडूवरती या 4 ऑन स्क्रीन आपण बघू शकतोय. थोडेसे वाकले, बॉलला येऊन दिलं, वेट केलं आणि त्याच्यावरती बघायला गेलं तर फलंदाजानं एक चांगल्या पद्धतीनं चित्र बनवलं आणि इथे या 4 धावा मात्र सध्या तरी बॅटिंग करत असताना मात्र या स्कोरबोर्डवरती ऍड होतील. आणि याच दरम्यान आपण बघू शकतोय आमचे जयदास दादा दळवी यांच्याकडनं मात्र विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथे लावलं जात आहे. तिकडे आपण फार चांगल्या पद्धतीनं महायुद्ध या दोन्ही संघामधून एन्जॉय करतोय. बरोबर अगदी लक्ष टाकलं तर सध्या तरी एक चांगल्या पद्धतीनं स्पेल टाकलं गेलं आणि पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना सध्या आपण खरं तर 12 धावा खर्च करत असताना तिकडे गोलंदाजाला पाहिलाय. अगदी या सामन्यामध्ये आपण बघू शकतोय गोलंदाजी करत असताना सध्या तरी स्वर्गीय बंटी 11 जवानमान ढवलेपाडा संघाला बघतोय, ज्यांनी पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना बघायला गेलं तर 57 धावा कुठल्या होत्या आणि 58 धाब्याचं लक्ष या मॅचमध्ये चेसिंग करत असताना मात्र तिकडे आपण सध्या तरी श्री मल्लंग कुर्तता वावंजे टीमला बघतोय. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आमचे आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे आयोजक सध्या या स्पर्धेतून रजा घेत आहेत आणि ही स्पर्धा आजपासूनच आपल्या भेटीला येणार आहे.
आजपासूनच आपल्या भेटीला येणार आहे ती डेच्या स्वरूपात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आपला मनस्वी स्वागत, आभार आणि तुमच्या स्पर्धेला खास करून शुभेच्छा. KTC वरती त्यांचं जाम प्रेम आहे. आणि याच दरम्यान अंजप गावचे आपण गोड व्यक्तिमत्व याच दरम्यान उपस्थित होत असताना बघतोय. आमचे आदरणीय दुंदा दादा मिनमिने इथे उपस्थित राहिले तर दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत आहे. तिथे मात्र आपण सामना सुरू होत असताना बघतोय लॉफ करण्याचा प्रयत्न राहिला, मिसिट आहे. टायमिंग कुठेतरी जर बघायला गेलं तर कनेक्शनामध्ये सारखं नव्हतं आणि तिथे आता मिडॉनला टिपलाय. या सामन्यामध्ये पहिला जाईल आणि गोलंदाजी करत असताना पाहायला गेलं तर आपण सध्या तरी बघतोय या मॅच मध्ये अगदी प्रथमेश या गोलंदाजाला आणि त्याने मिळवलाय हा महत्वाचा विकेट फलंदाज बाद. साऱ्या सामना वीराला नजराना आहे खास. ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना वीराला सन्मानित. ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना वीराला सन्मानित. वाकसचे छक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. सामन्यामध्ये मात्र आता इथून पुन्हा एकदा अगदी आगळं निगळं दृश्य बनलेलं पाहायला मिळतंय. कारण फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये आपण बघाल सध्या तरी अगदी लक्ष टाकलं ना तर नक्कीच आपण या मॅचमध्ये श्री मलंग कुर्तता वावंजे टीमने मात्र एक महत्त्वाचा खेळाडू इथे खोवलाय. फलंदाज बाद झालाय. दाफल कबड्डी आपण बघू शकतोय 12 लागल्यात आणि पहिला विकेट या मॅचमध्ये गमवला गेला. बॅटिंग करत असताना मात्र तिथे सध्या तरी वावंजे टीमनं ॲफिल होतीये. ॲफिलमध्ये थोडासा दमखम आहे आणि आता पंचांनी चेक केलं की फलंदाज परफेक्टली तिन्ही स्टम्पचा मधोमध सापडलाय आणि सामन्यामधून आता बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये लागतोय अजून एक विकेट. निशान बागडे धीरज घोसाल करती मेहनत. वाकसचे छक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकसचे छक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. याच दरम्यान आपण बघू शकतोय इथे आमचे जगनभाऊ जाधव यांचं शुभागमन होत असताना पाहायला मिळतंय. भाऊंना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपले देखील मनपूर्वक सस्ने स्वागत असेल. सामन्यामध्ये आपण पाहाल सध्या तरी अगदी दुसरा खेळाडू बाद झाला बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये आपण बघतोय सध्या तरी श्री मलंग कुर्तता वावंजे टीमचा. याच दरम्यान पंकज शेठ कालन हे देखील उपस्थित होतात तर शेठना विनंती असेल की आपण देखील आपले देखील खूप खूप स्वागत आहे. व्यासपीठावरती यायचं आहे. सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना मात्र आता वारंवार खूप चांगल्या प्रमाणाची गोलंदाजी करत असताना पण इथे स्वर्गीय बंटी लेबन जयनमान ढवलेपाडा टीमला मात्र इथे परस्पर बघतोय. दुसरं षटक सुरू आहे. त्या दुसऱ्या स्पेलमध्ये अगदी प्रथमेश मात्र गोलंदाजी करतात आणि त्यांची गोलंदाजी या मॅचमध्ये मात्र भरपूर चांगली होती आहे आणि येणारा बॉल या सामन्यामध्ये या ओव्हरमध्ये हॅट्रिक ऑनसाठी बघायला भेटतोय. शॉर्ट ऑफ लेंथ पूल खेळण्याचा प्रयत्न केलाय. कनेक्शन थोडंसं चुकीचं आहे. फाईनचा फिल्डर बॉलवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. अगदी स्वैरलेख क्षेत्रामध्ये एका टप्प्यावरती हा बॉल स्टॉप करत असताना मात्र तिकडे क्षेत्ररक्षक बघायला भेटत आहेत आणि तिकडे बाठेच्या बॅटमधून या बॉलवरती मात्र 2 धावा मिळतील. अशा प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल. आपण बघू शकतोय स्ट्रायकर एंडला तेजस होते आणि तेजस यांच्या बॅटमधून मात्र 2 आल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने दाफल कबड्डी आपण सध्या बघाल 2 लॉस करत असताना मात्र सध्या तरी वावंजे टीम मात्र 14 या धावसंख्येवरती पोहोचती आहे. चांगलीशी फाईट आहे. 58 धावेचं लक्ष चेस करते या मॅचमध्ये. सध्या तरी बॅटिंग करणारी टीम. खोलवर टप्प्याचा बॉल होता. बैठक फटका आपण बघतोय. चांगलीशी चित्र दाखवली जातात तिकडे फलंदाजाच्या बॅटमधून आणि स्वर्लेगला फक्त एकच धाव या चेंडूवरती भेटती आहे. प्रेशर या मॅचमध्ये बघायला गेलं तर भरपूर मोठं बनलंय बॅटिंग करणाऱ्या अगदी श्री मलंग कुर्तता वावंजे टीमवरती. परंतु जिंकायचं असेल तर मैदानामध्ये मेहनती तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत घ्यावी लागेल आणि ती मेहनत इथून या जोडीच्या बॅटमधून घेतली जाते की काय असं सध्या तरी नक्कीच आपण बघतोय. आणि याच दरम्यान आमचे आदरणीय पंकज शेठ कालन यांचं मात्र शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शेठना विनंती असेल की आपल्याला देखील खूप खूप स्वागत आहे.
हॅलो. याच दरम्यान अंकुश भाऊ कांबेरे आणि त्याच दरम्यान रवींद्र कांबेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो यावं आपण या ठिकाणी आपलं या ठिकाणी. त्याचबरोबर आदरणीय आमचे पद्माकर काका कोळंबे हे देखील या ठिकाणी आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी यावं. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. काल त्यांचा संघ खरं तर या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला आहे. आणि इथे आता आपण जातोय कंटिन्यू सामन्याच्या दिशेने. तिथे दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल मात्र खूप सुरेख आला, डॉट आला. वाईड यॉर्करचा प्रयत्न सफल राहिला गोलंदाजाचा आणि अशा पद्धतीनं या मॅचमध्ये 2 षटकांचा स्पेल संपतोय आणि 2 षटकांमध्ये आपण बघतोय 58 धाब्याचं चेस करत असताना या मॅचमध्ये सध्या तरी श्री मल्लंग कुर्तता वावंजे टीम मात्र या स्कोरबोर्डवरती सध्या तरी 15 या दाफलकावरती पोहोचली आहे. म्हणजेच आता इथून इक्वेशन जर पाहिलं तर नक्कीच येणारे 18 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजेच आदरणीय भगवानजी मुने आणि आदरणीय पंकजी कालानींना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि इथून आता इक्वेशन आपण बघू शकतोय. येणारे 18 बॉल आणि 43 धाब्याची गरज या सामन्यामध्ये पाहायला मिळते. तिथे सध्या तरी फलंदाजी करणाऱ्या अगदी आपण बघतोय श्री मलंग कुर्तता वावंजे टीमला कोणता तरी फलंदाजाला मैदानामध्ये पेटावं लागेल. आणि इकडे आपण सध्या तरी स्वर्गीय बंटी 11 जनमान ढवलेपाडा संघाकडून मात्र सचिन केवने या गोलंदाजाला बघतोय. शपलवून खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे हा चेंडू जर बघायला गेले तर बॅटचा थोडासा कनेक्शनामध्ये सापडला आणि 38 सर्कलमध्ये बॉल पकडून फेकता फेकता एक सिंगल तिथे सापडती आहे. दुंदा मिणमिणे यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. दुंदाजी मिणमिणे, आदरणीय स्वप्नील माळी यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. खूप चांगली स्पर्धा आपण बघू शकतोय आणि आज बऱ्याचशा पाहुण्यांची उपस्थिती मात्र या व्यासपीठावरती होत असताना आपण नक्कीच बघतायत. तिकडे मात्र सध्या तरी भरपूर वेगळं दृश्य होत आहे. ॲफिल बनली परंतु तिकडे त्या ॲफिलमध्ये जल्लोष नव्हता आणि तदनंतर अगदी भरपूर ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला जाणवत असताना पाहायला मिळाला. आणि तिथे एक सिंगल मात्र सध्या तरी फलंदाजी करत असताना या बॅटलमध्ये मात्र सध्या आपण बघतोय वावंजे टीमला मिळते आहे. बरोबर तिथे मैदानामध्ये आपण बघू शकतोय एक लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते आणि दाफल कबड्डी सध्या तरी इथे बॅटलमध्ये लक्ष टाकलं तर श्री मलंग कुर्तता वावंजे टीम मात्र 17 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. फार चांगला सामना आहे. बैठक बघायला भेटू आहे. सफल झालेत अक्रॉस दी लाईन मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून केलंय. भव्य स्वागत आणि हा बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 रंगणार मैदानात चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. 4 धाबेचा फटका आला आणि इथून आता पुन्हा एकदा या सामन्याची चर्चा मात्र बदलली जाईल. ऑन स्क्रीन आपण बघू शकतोय पूर्णपणे बेधुंद करणारा फटका होता. खरं तर या फलंदाजाच्या बॅटमधून आणि हा फटका येणं फार महत्त्वाचं होता. चौकार आलाय आणि पूर्णपणे ही मॅच थोडीशी कलाटणीमध्ये बदलली आहे. परंतु तिकडे आता आगळ्या फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये मात्र इथे बॅटर बीट होत आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला आणि रिव्हर्स फटका असा आहे की लागला तर सक्सेस आणि नाही लागला तर अनसक्सेस. आणि तिथे आपण बघू शकतोय बॅट आणि बॉलचं कोणतंच कनेक्शन नाही आहे. एक चांगली सबमरीन डिलिव्हरी फेकत असताना मात्र गोलंदाजाला बघतोय सचिन तिकडे मैदानामध्ये बॉलिंग टाकतात आणि सचिन पाहायला गेलं तर आपला वेगाचा वापर करताय. परंतु यावेळेला मात्र पूर्णपणे दिशामध्ये थोडीशी चुकी सापडली आहे आणि इथे एक एक्स्ट्रा रन्स मात्र आता या बॅटलमध्ये जॉईंट होईल. एक सिंगल आली आहे. दाफलक थोडंसं वाढतंय आपण बघू शकतोय. सध्या तरी 22 धाबा या दाफल कबड्डी बनल्या जात आहेत. फार चांगली मॅच आहे. 58 धाबेचं टार्गेट चेस करत असताना मात्र या मॅचमध्ये आपण सध्या तरी श्री मलंग अगदी कुर्तार्थ वामनजी टीमला बघतोय. आणि याच दरम्यान तिकडे सध्या तरी आपण बघू शकतोय ज्यांच्या संकल्पनेतून खरं तर जाहीर झालेली स्पर्धा त्यांचंच मात्र इथे शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आमचे माननीय श्री मंगेशदादा पवार यांची मात्र इथे नुकतंच बघायला गेले तर उपस्थिती होत असताना आपल्याला बघायला भेटेल.
भरपूर गोड व्यक्तिमत्व खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यांनी फक्त आणि फक्त जर बघायला गेलं तर ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने मात्र भरवण्याचं काम केलं, असं हे व्यक्तिमत्व मात्र याच दरम्यान या व्यासपीठावरती उपस्थित होत आहे. दादांचं पुन्हा एकदा अगदी सस्ने असं स्वागत. मॅचमध्ये पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय. आपण पाहतो येणारे 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये इथे जिंकण्यासाठी मात्र सध्या तरी 36 धाबेची गरज या मॅचमध्ये आपण सध्या वावनचे टीमला बघाल. ओहो, या क्षणी मात्र तिकडे शपलवून खेळण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट कन्फर्म आहे मैदानामध्ये आणि तिकडे आता पंच सांगतायत वाईट प्लस येतोय या मॅचमध्ये. ट्विस्ट फलंदाज माघारी विकेट. खरंच योगदान त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय थँक्यू डीजे. या सामन्यामधून मात्र इथून आता फलंदाज माघारी परतलेत आणि इथून आता सध्या तरी लक्ष टाकलं तर नक्कीच श्री मलंग कुर्तार्थ अगदी वावनजे टीमला मात्र भरपूर मोठा अडथळा निर्माण झालेला आहे सध्या. सामन्यामध्ये तिकडे आता नवीन फलंदाज मात्र बॅटिंग करण्यासाठी इंटर होत आहेत. अगदी कुणाल हा फलंदाज मात्र तिकडे मैदानामध्ये सध्या बॅटिंग करण्यासाठी इंटर झालेला आहे. वेगात टाकलेला बॉल होता, अपील केली, परंतु तिथे मैदानामध्ये पंच मात्र जागेवरती स्थिर आहेत आणि इथे सध्या तरी पंच सांगतायत की याही चेंडूवरती एक लेग बाईज मधून मात्र नक्कीच सिंगल मिळत असताना बॅटिंग करणाऱ्या वावनजे टीमच्या स्कोरबोर्डवरती आपण बघतोय. षटक नंबर 3 सुरू आहे, त्यामध्ये गोलंदाजी करत असताना आपण सचिनला बघताय. या सामन्यामध्ये सध्या स्वर्गीय बंटी 11 जर्मन डवलेपाडा संघाकडून आणि दाफलकावरती सध्या 25 धावा दाफलकावरती बनत आहेत. हो, तिथे अजून एक आगळा निगळा फटका खेळायचा होता. लेग स्टिकच्या बरोबरीचा बॉल होता, सफल झाले होते. अगोदरच मन बनवलं होतं स्वीप शॉट खेळण्याचा, परंतु हा चेंडू परफेक्टली चांगल्या टप्प्यावरती वापरत असताना सचिन हा बॉलर आणि अशा प्रकारे आता सामन्यामध्ये 3 षटकांचा स्पेल इथे संपन्न झाला आहे आणि 3 ओव्हरमध्ये इथे बघायला गेले तर 58 धावेचं लक्ष चेस करत असताना आपण सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या वावनजे टीमला बघतोय. सध्या या दाफलकावरती 3 विकेट 25 लागल्यात. आता येणारे 2 षटक 12 बॉल आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण बघतोय सध्या तरी 12 चेंडू आणि सामन्यामध्ये 33 धावेची गरज सध्या तरी जिंकण्यासाठी मात्र या मॅच मध्ये आपण बघतोय अगदी बॅटिंग करणाऱ्या वावनजे टीमला. चला, अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. दोन्ही टीमला विनंती आहे, कारण वेळ फार महत्त्वाची आहे. आजची शेवटची रजनी मात्र या स्पर्धेची आपण बघतोय आणि त्यामुळे आपण फास्ट घ्यायचं आहे. सामना मात्र इथून वेगळ्या निगळ्या इक्वेशनमध्ये येऊन पोहोचला. येणारे 12 बॉल आणि 33 धावेची गरज आहे. म्हणजेच आता मॅचमध्ये पाहायला गेलं तर नक्कीच भरपूर मोठं पार्ट जड आहे सध्या तरी गोलंदाजी करणाऱ्या टीमचं. गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये आपण सध्या तरी स्वर्गीय बंटी 11 जर्मन ढवलेपाडा संघाला बघतोय आणि सध्या तिकडे मात्र अगदी 58 धावेचं लक्ष चेस करत असताना मात्र या सामन्यामध्ये सध्या तरी वावनजे टीमला आपण बघताय. सामना फार मोठा आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच मात्र खूप काही सांगून जात असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि ही संपूर्ण स्पर्धा जर बघायला गेलं तर भरपूर चर्चेमध्ये राहिलेली स्पर्धा आहे. आपण बघतोय थेट माननीय श्री मंगेशदादा पवार आयोजित वाकस ट्रॉफी 2025.
तिथे लगेच षटक नंबर 4ला सुरुवात होती आणि चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती मात्र सध्या तरी गणेश जाधव सज्ज झालाय ओव्हर दी विकेटनं मैदानामध्ये चौथं षटक टाकत असताना चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. हाफ ट्रॅकर लेंथ होती त्याच्यावरती मात्र अगदी पूर्णपणे फलंदाजानं मात्र वापर करण्याचा प्रयत्न केला होता मोठ्या फटक्यासाठी, परंतु कनेक्शन बॅटच्या कडेला राहिलं आणि मिडॉनला मात्र क्षेत्ररक्षकांना बॉल पकडून फेकला. तिथे मिळते फक्त एक सिंगल. प्रेशर आहे, दडपण आहे या सामन्यामध्ये सध्या तरी फलंदाजी करणाऱ्या टीमवरती, परंतु जिंकायचं असेल तर सर्व काही विसरून मैदानामध्ये या सामन्याला जिंकण्यासाठी मात्र फलंदाजांनी नव्याने लढायला सुरुवात करावी लागेल. ओहो कोलाटला बॉल त्याच्यावरती एक चांगला असा नजराना पेश केला. एक्स्ट्रा कव्हरला कार्पेट शॉट आहे. बॉल करतोय आता एक्स्ट्रा कव्हरला भुसाडी आणि हा षटू निघून जातोय सीमा पार. मिळतात इथे 4. पवार दादा आयोजित मंगेश पवार दादा आयोजित मंगेश पवार दादा आयोजित मंगेश पवार दादा आयोजित. चौकार आलेला आहे तिथे फलंदाज तेजसच्या बॅटमधून आणि इथून मात्र आता नक्कीच या सामन्याची कल्लाटणी मात्र थोडीशी बदलली जाते. दाफल कबड्डी इथे मात्र आता सध्या तरी आपण बघाल श्री मलंग कुर्तार्थ वावंजे संघ मात्र सध्या 30 या धावसंख्येवरती पोहोचलाय आणि इथून आता सामन्यामध्ये थोडासा बदल बनलाय. सामना थोडासा चेंज झाला परंतु या क्षणी बॅटची गडा शॉट स्क्वेअर लेगला होतोय सेलिब्रेशन आणि मॅच मधून येतोय रेड सिग्नल. OUT आउट. फलंदाज तेजस बॅक टू दी द आउट. माझा घेऊया चेंडू बळीच्या डावामध्ये सामने पाहूया आपल्या टीव्ही आणि मोबाईल मध्ये. KTC लाईव्ह दिसते आज साऱ्या या दुनियेत. KTC लाईव्ह दिसते आज साऱ्या या दुनियेत. सामन्यामध्ये पुन्हा एकदा अगदी या इक्वेशनला रोखण्यासाठी मात्र तिकडे सध्या तरी गोलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय बंटी 11 जवानमान डवलेपाडा संघानं मात्र कमबॅक केलेला बघतोय. फलंदाज बाद झालेत. प्रेशर पुन्हा एकदा रिलीज केलं आहे या मॅचमध्ये आता बॅटिंग करणाऱ्या वावंजे संघावरती आणि फलंदाजीसाठी तिथे आता ओमकारला एंटर केला आहे. ओमकार आलेत मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी. पायात टाकण्याचा प्रयत्न होता, लॉक केलं होतं फलंदाजाला आणि तिथे शॉट स्वेअरलेगला मात्र बॉल पोहोचत असताना एक सिंगल तिथे ओमकार या फलंदाजाच्या बॅटमधून मिळते आहे. स्ट्राईक रोटेट होती आहे स्ट्रायकर एंडला, पण सध्या तरी आता बॅट्समन कुणालला बघाल इथे पॉपिंग्रीच्या समोर बॅटिंग करत असताना. हे षटक मात्र सध्या तरी फार निर्णायक असेल हे लक्ष चेस करण्यासाठी सध्या बॅटिंग करणाऱ्या वावंजे टीमला. आक्रमकता जर सिद्ध राहिली तर बॅटल चेस होऊ शकेल. हो लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे, मिस हिट आहे. नो मॅच लँड. तिकडे मिड ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र नो मॅच लँड मध्ये येऊन हा बॉल कव्हर करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तिथे फिल्डर लांब राहिलेत आणि या चेंडूवरती 2 धावा मिळतील. आदरणीय रमेशजी काडे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. रमेशजी काडे. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. आता दाफल कबड्डी पुन्हा एकदा इथून चर्चा मात्र पूर्णपणे वावंजे संघाची होतीये. ओहो फलंदाज आहे स्ट्रायकर एंडला पॉवरफुल आणि त्याचा बॅटमधून आलाय हा खणखणीत ऑन साइडला जबरदस्त षटकार. थँक्यू डीजे. शेवटला मात्र या षटकाच्या षटकाराला जसं सांगितलं जात असतं अंत भला सो हो भला आणि मैदानामध्ये तेच आपण पाहिलं या चेंडूवरती होत असताना. चौथ्या ओव्हरचा मात्र अगदी अंत चांगला केला फलंदाजानं. षटकार आला आणि आता इथे दाफल कबड्डी आपण सध्या तरी चेस करत असताना 58 धावेचं सध्या आपण बघतोय श्री मलंग कुर्तर्था अगदी वावंजे टीमला. मात्र या दाफल कबड्डी सध्या तरी 39 या दाफल कबड्डी पोहोचत असताना
इथे मात्र सध्या तरी आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये मात्र तिकडे जिंकण्यासाठी वावंजे टीमला मात्र अगदी आपण बघतोय 19 धावेची गरज आहे आणि बॉलिंग मार्कवरती मात्र तिथे अक्षय सज्ज झाले आहेत. ओव्हर दी विकेटनं सध्या तरी स्वर्गीय बंटी 11 जर्मन डवलेपाडा संघाकडून सामना मात्र अगदी भरपूर रोमांचक होत चाललाय. येणारे 6 चेंडूमध्ये आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये मात्र 19 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मात्र इथे सध्या तरी चेस करणाऱ्या वावंजे टीमला आणि वावंजे संघाचा मात्र तिकडे स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण सध्या ओमकार या फलंदाजाला बघतोय. अगदी समोर खेळपट्टीच्या बॅटिंग करत असताना येणारे 6 चेंडू आणि 19 धावा सांगून जातील की या मॅचमध्ये विजयाचा झेंडा कोणाला मिळेल. क्षेत्ररक्षण मात्र फार चांगलं सजवलं गेलं आपण बघू शकतोय. स्वर्लेग आहे, मिड विकेट आहे, मिड ऑन आहे, मिड ऑफ आणि त्यानंतर पॉईंट कव्हर असं क्षेत्र सेट होत आहे. पहिलाच बॉल तिकडे मात्र अक्षयचा आपण फार सुरेख बघतोय. पडल्यानंतर एक चांगला नॅचरल अँगलचा कोन मिळाला, टर्न मिळाला आणि तिथे पहिल्या बॉलवरती मात्र ओमकारच्या बॅटमधून एक सिंगल मिळती आहे. आता इथून पुन्हा एकदा इक्वेशन चेंज होत आहे. 5 बॉल आणि आता 18 धावेची गरज आणि तिकडे स्ट्रायकर एंडला कुणाला फलंदाज मात्र बॅटिंग करेल. हा सामना चेस करण्यासाठी मात्र नक्कीच 1-2 तरी बिग हिट येणं फार गरजेचं आहे सध्या तरी या धावफलकाला. हो या क्षणी मात्र फार चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा अक्षयची आहे. पूर्णपणे फलंदाज तिथे स्ट्रायकर एंडचा कुणाल मात्र अगोदरच मन बनवत होता की याच्यावरती मी आक्रमण करेन, परंतु बॉल समोर टाकल्यानंतर हातभर असं वळण मिळवतोय आणि तिथे अक्षयचा डॉट बॉल. संघर्ष बनला आता सामन्यामध्ये सध्या तरी वावंजे टीमसाठी. अजून एक रफ्तारी बॉल तिकडे मैदानामध्ये फेकत असताना अक्षय. आणि आता या सामन्याचं लक्ष जर बघायला गेलं तर जवळपास नक्कीच फार चांगल्या पद्धतीनं डिफेंडिंग करत असताना या मॅच मध्ये अक्षयला बघतोय. सध्या तरी स्वर्गीय बंटी 11 जर्मन दवलेपाडा संघाकडून येणारे सध्या तरी फक्त आणि फक्त 3 बॉल आणि गरज आहे 18 धावेची. म्हणजेच प्रति बॉलवरती षटकाराचा शिक्का छापावा लागेल तिकडे फलंदाजाला. आदरणीय पांडुरंगजी सोनवणे आणि आदरणीय संतोषजी वाघ यांना विनंती की आपण मंचावरती नसताना पण व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. अगदी बऱ्याचशा पाहुण्यांची उपस्थिती मात्र या दरम्यान होत असताना आपण बघतायत आणि तिथे सामना मात्र सध्या फार क्लोज झालाय, परंतु तिथे मैदानामध्ये मात्र अगदी पूर्णपणे आता ही मॅच आपल्या झोळीमध्ये मात्र नक्कीच पाडत असताना आपण बघतोय गोलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय बंटी 11 जर्मन दवळेपाडा संघाला. कारण इथे मिळतोय हा सफल विकेट फलंदाज बाद विजय. दादा आयोजित वाकचषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. 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 मैदान गोलमध्ये मॅच मध्ये आता इथून मात्र शेवटचे 2 बॉल आणि 2 चेंडूमध्ये मात्र अगदी भरपूर साऱ्या धावेची गरज आपण बघतोय. म्हणजे सामना मात्र आता पूर्णपणे दवळीपाडा संघाचा मात्र अगदी पारड्यामध्ये झुकलेला आहे. परंतु क्रिकेट आहे, काही होईल. एखादा जर एक्स्ट्रा बॉल टाकला तर तिथे मैदानामध्ये सामन्याचं समीकरण देखील बदलू शकेल. पण अक्षय हा गोलंदाज असं काही करत नाहीये. परफेक्टली अजून एक चांगला बॉल येतोय. या दरम्यान तिथे बेटी आहे. या चेंडूवरती फक्त आणि फक्त सिंगल आणि अशा पद्धतीने आता या मॅच मध्ये पूर्णपणे अगदी विजयाचा शिक्का हा मात्र खरं तर सध्याच्या स्थितीला स्वर्गीय बंटी 11 जर्मन डवलेपाडा संघाचा मात्र पारड्यामध्ये जात असताना बघतोय. 1 बॉल आणि 16. 1 चेंडू 16ची गरज असताना हा सामना इथे संपलाय आणि पहिला विजय दणदणीत आपल्या नावावरती करत असताना दवलेपाडा संघाला मात्र या सामन्यामध्ये आपण बघतोय. आणि इथून मात्र या स्पर्धेतून मात्र नक्कीच हा सामना सोडावा लागतोय. तो म्हणजेच वावंजे टीमला. जिंकलेल्यांचं अभिनंदन असेल, हरलेल्यांचं फारसं कौतुक. आणि जाऊया लगेच सेकंड राऊंडच्या मॅचच्या दिशेनं. बडवल टीमचे कॅप्टन आणि या सामन्यामध्ये जे विजयी झालाय त्या टीमचे कॅप्टन